माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात स्वतः ठार माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात स्वतः ठार फुला फुला खुशीत आयलो फुला फुला खुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात स्वतः ठार तुझे डोळ्यात स्वतः ठार. मंडळी, जन्माला आलेला माणूस कधी ना कधीतरी मरणारच असतो आणि हा नियम तो कधीच चुकवू शकत नाही. पण हा नियम जर चुकवण्याचा प्रयत्न केला तर यम नक्की आपल्या घरी येतो. तर यम आता अशाच एका घरात येणाऱ्या एका बाईच्या नवऱ्याला उचलायला. बघूया तो आज त्याला उचलू शकणार आहे का. यो एवढं पावशेर मारता यो एवढं पाडून रावता यो एवढं झोपून रावता बेल वाजल्यावर येऊ. खर तर हे मी विचारायला पाहिजे. हो, कोण तुम्ही? मला ओळखलं नाही. मी यम. थांब जरा, सुपात तांदूळ आणते. मी यम आहे यम. माणूस मेल्यानंतर कुठे जातो? यम सदनी. त्या सदनाचा मालक मी यम. अरे कळलं? कशावरून तूच यम आहेस? मी अरे म्हणजे तुझा तो रेडा कुठे? रेडा त्याचा अजून स्किट व्हायचंय. तो बोलतो मी येणार नाही. मग कशावरून तूच यम आहेस? कशावरनं म्हणजे मीच यम आहे. कारण मला मिशा आहेत मिशा. अरे हसतोयस काय? सगळ्या पुरुषांना मिशा असतात म्हणून ते काय यम झाले का? नाही नाही कारण मी काळा आहे. माझ्या घरातला तवा तुझा काय आहे? मग तो काय यम झाला का? नाही नाही कशावर क्लू दे ना क्लू. आता ते सुद्धा मीच देऊ? दे ना प्लीज. बरं चल ठीक आहे. इंग्रजी मराठी मराठी मराठी. दोन शब्द. ओके ओके. दोन अक्षर एक शब्द. ओके सांगा. मला चष्मा आहे म्हणून मी यम आहे. तू चष्मा घातलायस का? नाही. असं काय करतोस? शिंगण रे. Oh shit! I just miss it. Just. आता तुझ्यावर भेंडी चढली. जा उद्या खेळ जा. ए भेंडी. भेंड्या कसली खेळते? मी कोण आहे माहिती का? मी यम आहे यम. खरंच यम आहेस? मी यम आहे. तू इथे काय करायला आलाय? मी तुझ्या नवऱ्याला उठवायला आलोय. बरं झालं आलास. अरे मागासपासून त्यांना उठवायचा प्रयत्न करते. घोरत पडलेत बघ कसे. आता तूच ट्राय कर. मी त्यांना आयुष्यातनं उठवायला आलोय. आधी झोपेतून उठव. ओके. उठ. उठ. हरते जे उठ ना जे आहे ना. कोण आहे तू? मी यम आहे यम. तू यम आहे? तर मी पी आहे पी. पी
मी पिऊन आलो यम यम मी तुला न्यायला आलोय कुठल्या बार मध्ये बसायचं मी तुला यमसदनी न्यायला आलोय आईला माझ्या घरात कुठून आलं कोण कोण माणूस पेपरवाले पेपरवाले पेपर झोपा आराम करा त्यांना उठवा ना तुमचं काम आहे ना ते हो पण ते मला मारतायत असेच आहेत ते. काय सांगू तुम्हाला कसा संसार करते या माणसा बरोबर दिवसभर असे दारू पिऊन पडले दिवसभर दारू पिऊन पडलेले असतात. मी तुम्हाला सांगते यांचा तुम्हाला काडीचाही उपयोग होणार नाहीये. त्यांना तुम्ही घेऊन जाऊ नका. त्यांना इथेच राहू द्या. नाही नाही मला घेऊन जावं लागेल बाई का माझी ड्युटी आहे ना ती. अहो पण तुम्ही त्यांना घेऊन जाऊन काय करणार. मी त्याला उकळत्या तेलात टाकेन आता तळून काढेन. पण तुम्ही त्यांना उकळत्या तेलात का तळणार आहात. पापी पापी एका आपल्या नारीकडे पापी मागतोस तू. उठा उठा माझ्याकडे थोडंसं मागतोय. नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला गं. लिंबोणीच्या झाडा मागे. मला हे गाणं आवडत नाही. कुठलं पाहिजे माझ्या बाळाला. पिले पिले ओ मोरे पिले पिले ओ मोरे राजा पिले पिले ओ मोरे जानी. हो पूर्ण वाक्य ऐकून घ्या हो माझं. हा माणूस पापी आहे असं मी म्हणत होतो तुम्हाला. अगदी खरं बोललात तुम्ही. एक नंबरचा पापी माणूस आहे. गेला बरं झालं बरं झालं. काय गे किती केस आहेत हातावर. वॅक्सिन करून घे की. तुम्ही झोपा तुम्ही. खायला एवढं झाले पण वा वा त्याच्या आईला बायको असावी तर अशी. झोपा तुम्ही आराम करा. ह्या माणसाची सगळीकडे दहशत आहे म्हणून मी ह्याला घेऊन जाणार आहे आणि तिला तळणार आहे ह्याला. मला मेलीला अनारसे तळायला इतका त्रास होतो तर अख्खाच्या अख्खा माणूस तळायचा म्हणजे काय खायची गोष्ट झाली का. काय खायची कामं तुम्हाला सांगू. तर वरतून एवढा ट्रॅव्हल करत खाली यायचं माणूस शोधायचा पाप पुण्याचा हिशोब करायचा मग त्या माणसाला न्याय. मी ह्या माणसाला न्यायला आईला बाई फसवायला लागली. ह्या माणसाला मी न्यायला आलोय. आवाज करू नका. काय करताय. बांधून घेऊन जातो हा मारणार नाही ना. हो नका सॉरी या माणसाचा दुसरा पाय कुठं आहे. काय चाललंय काय तुझं. मी ते भा करत होतो. तुझ्या आईचं अरे काय याला झालंय. दादा दादा अहो मी शिंपी आहे हो दादा. शिंपी तुमचा माप घ्यायला आलो होतो दादा. सॉरी तुम्ही त्रास घेऊ नका. खूप लागलं का हो दादा. तुम्ही मला दादा म्हणालात.
ताई दादा ताई दादा ताई दादा दादा ताई दादा ताई. वरचेवर येत जा दादा. ताई काळजी घे हा स्वतःची. हो तू जा दादा जा. सासूबाई काही बोलल्या तर उलट बोलू नकोस. शेवटी या घरच्या आई आहेत त्या. पण आता त्या नाही आहेत. अरे हो मीच. सॉरी. आणि भाऊजींची काळजी घे. भाऊजींचा विषय नको रे नको. ठीक आहे भाऊजींचा विषय. मी त्या माणसाला घ्यायला आलोय. एक मिनिट. तू या मसला तरी तू माझा दादा आहेस दादा. नाही ताई नाही मला माझ्या कामापासून परावृत्त करू नकोस ताई. नाही नाही दादा नाही, 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 तुला नाही. त्याला घेऊन जायचं हो ताई हो. जा त्याला घेऊन जा. ताई Oh my God. बघ तुझ्या ताईच्या कपाळावरचं कुंकू नाही बघण्यापूर्वी माझ्या डोळ्याकडे पाटले. आता बघ ताई बघत नाही ना. नाही, नाही. नाही ना. मी एक काम करते. मी ना बांगड्याच फोडते. टीव्हीचा आवाज कमी कर की. ताई हळू बोलताय ते मला फोडतील. मी ना बांगड्याच नका ताई नका नाही नाही तुझ्यासारखे असे केस मोकळे सोडते. बघ बघ या अबला नारीकडे बघ दादा. रस्त्यावरची येणारी जाणारी पोरं तुझ्या या ताईकडे वाकड्या नजरेने बघते. ताई नको बोलू तसं ताई. उठ सांगते. आणि आता तुझ्या भाऊजीला घेऊन जा. नाही ताई नाही. जा, नाही ताई नाही. जा, त्याला घेऊन जा. मी माझ्या उभ्या आयुष्यात इतका बिचारा आणि गोंडस यम कधीच पाहिलेला नाही. कुशल यू आर माइंड ब्लोईंग ऍज द यमराज. क्या बात है. यमराज जरा ऍक्ट बघत असेल ना कुशल तर तुझं आयुष्य नक्की 10-15 वर्षांनी वाढलं मित्रा. ऑल 3 ऑफ यू फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. अश्विनी मॅम कुशल नॉटी यम खूप छान केलंस. काय परफॉर्मन्स. जेव्हा तू एंट्री घेतलीस मला वाटलं आज यमच यम. पण शेवटी मार खाल्लास ऍट दी एंड. काही हरकत नाही. पुढच्या एक नक्की कर इकडे काहीतरी आणि मार नको खाऊसा. बघूयात गुण किती मिळत आहेत. मला असं वाटतं की आधी वी शुड हॅव अ ब्लास्ट. आणि मग आम्हाला दोघांना असंही वाटतं की या एका आगळ्या वेगळ्या जोडीला किंवा या लव्ह ट्रायंगलला एक मराठमोळा तुतारीचा सलाम बनवायला पाहिजे. आणि अश्विनी मॅम 11.